महिला पुरुषांनी खांद्याला खांदा लावून काम केलं तर ग्राम विकासाला चालना मिळते। गावचा विकास हाच ध्यास प्रत्येकाने ठेवला पाहिजे, असे मत सुप्रसिद्ध सिनी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत जिल्ह्यातील श्रीरामपूर, शहादा तालुक्यातील जयनगर व बामखेडा या 3 गावांना भेट दिली। त्यावेळी त्या बोलत होत्या। या भेटीदरम्यान त्यांनी ग्रामविकासाच्या विविध उपक्रमांची पाहणी करत ग्रामपंचायतींच्या कामकाजाचे कौतुक केले। बामखेडा येथे पारंपरिक पद्धतीने बैलगाडीवरून त्यांचे स्वागत करण्यात आले। यावेळी महिलांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। स्वच्छता, सौर ऊर्जा, पायाभूत सुविधा, महिला सक्षमीकरण तसेच बचत गटांच्या माध्यमातून सुरू असलेल्या उपक्रमांची त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली। जयनगर व बामखेडा गावातही त्यांनी ग्रामविकास योजनांचा आढावा घेतला। शासनाच्या विविध योजनांमुळे ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास होत असून ग्रामपंचायतींच्या सक्रिय सहभागामुळे सकारात्मक बदल घडत असल्याचे त्यांनी सांगितले। या दौऱ्यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल, उपमुख्य कार्यकारी अधिकारी उदयकुमार कुसुरकर, नंदुरबारचे गटविकास अधिकारी शिवांशु सिंग, शहाद्याचे गटविकास अधिकारी महेश पोद्दार, जयनगरचे सरपंच मोगराज सोनवणे, उपसरपंच ईश्वर माळी, ग्रामपंचायत सदस्य ग्रामसेवक बी.ए. पाटील, बामखेड्याचे सरपंच मनोज चौधरी, उपसरपंच नितीन चौधरी, पोलीस पाटील डॉ. योगेश चौधरी, ग्रामपंचायत सदस्य ग्रामसेवक हिमंत वंजारी आदींसह अधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोरख वाल्हे यांनी केले। श्री न्यूज सुनील माळी। ताकद काय असते आणि गावकऱ्यांनी ठरवलं तर गाव कसं नंबर 1 वर येऊ शकतं। 50 लाखांचं बक्षीस तर तुम्हाला आधी मिळालेलं आहेच। आता 5 कोटीची तयारी करायची आहे की नाही? 5 कोटीची तयारी म्हणजे काय तर 5 पटीने काम जास्त वाढवून दाखवायचं आहे। महिलांचा सहभाग असेलच आणि तुमच्या सहभागाशिवाय काम होणार नाही, कारण कुठल्याही क्षेत्रात जावं महिला 1 नंबरवर आहेत आणि म्हणूनच महिला एकत्र आल्या की गाव 1 नंबरवर येणार। पण म्हणून काय पुरुषांनी काम करायचं नाही असं नाहीये, पुरुषांनी देखील तोड काम करायचं आहे। विविध क्षेत्रामध्ये तुम्ही जे काम करत आहात तसंच चालू ठेवा। अजून 31 मार्च पर्यंत तुम्हाला वेळ आहे, 1.5 महिना आहे, 2 महिने आहेत साधारण। या 2 महिन्यांमध्ये आणखी जोरदार काम करा। आपले डेप्युटी सीईओ सर आहेतच, त्यांचं सहकार्य आहे, झडपीचं सहकार्य आहेच आहे। ग्रामपंचायत ऑफिस तुमच्यासाठी खुलं आहे, तुम्हाला जे काही लागेल त्या सगळ्या गोष्टी पुरवल्या जातीलच आणि तुम्हाला खूप खूप मनापासून शुभेच्छा आहे। तुमच्या नावातच विजय आहे, त्यामुळे जयनगर याला नक्कीच बक्षीस मिळेल ही माझ्याकडनं मी तुम्हाला अशा शुभेच्छा देते। फारच कमालीचा उत्साह आहे। मला असं वाटतं की मला या निमित्ताने खरं तर संधी मिळाली आहे गावागावांमध्ये जाऊन कानाकोपऱ्यापर्यंत जाऊन लोकांना भेटण्याची, त्यांचं काम बघण्याची। आतापर्यंत मला असं वाटत होतं हा विकास काम होतंय म्हणतायत, पण ते खरंच होतंय का? तळागाळातल्या लोकांपर्यंत विकास कामाचा त्यांच्यापर्यंत ते पोहोचत आहे का, ज्यांच्यासाठी खरं तर आपण विकास काम करण्याचा प्रयत्न करतोय? तर खऱ्या अर्थाने काम पोचतं आहे हे आज प्रत्यक्ष रूपात जाऊन बघितल्यानंतर माझ्या लक्षात आलं। इतक्या लांब नंदुरबारच्या खेड्यांमध्ये मी कधीच आलेले नाहीये, आज पहिल्यांदाच आले। इथली संस्कृती पाहिली, आजही आदिवासी पाडे आहेत, आदिवासी संस्कृती जपलेली आहे, आदिवासी खेळ पाहिले, नाच गाणी, पेहराव, वेशभूषा, खाद्य संस्कृती या सगळ्या गोष्टींमधनं आजही आदिवासी परंपरा नंदुरबार मधल्या वेगवेगळ्या गावांमध्ये लोकांनी जपलेली आहे। त्याशिवाय प्रगतीसाठी, विकासासाठी असलेल्या सगळ्या पावलांवरती ते उभे आहेत। खरं तर डिजिटलायझेशनचं युग आहे। डिजिटलायझेशन शहरांमध्ये तर आपल्याला सगळीकडे बघायला मिळतोय, पण गावांमध्ये देखील डिजिटलायझेशन पोहोचलेलं आहे। एकीकडे डिजिटल इंटरॅक्टिव्ह स्क्रीन्सही बघायला मिळतात आणि दुसरीकडे आदिवासी नृत्यही बघायला मिळतात। मला वाटतं हे जे समीकरण आहे ते खूप सुंदर आहे आणि ते आपल्या नंदुरबार सारख्या जिल्ह्यातल्या गावांमध्येच बघायला मिळालं।